रात्री 12 वाजता उमेशला सरप्राईज देण्याचं ठरवलं. त्याला काहीच आयडिया नव्हती की त्याचा बड्डे आहे आणि त्याच्या लक्षातही नव्हतं आणि माझ्या पण खरं तर लक्षात नव्हतं. मला सकाळीच लक्षात आलेलं. तर मग मी झोमॅटोवरनं केक ऑर्डर केला आणि खूप मशक्कत घेतली केक लपवण्यासाठी. कसं कसं करून तो केक लपवला आणि मग 12 वाजता आम्ही केक कट केला. बड्डेच्या दिवशी मस्त सकाळीच उठला, गेला एक्सरसाइज करायला. त्यानंतर तिकडनं आला. डबरूला सकाळी सकाळीच पाणी पाजलं. डबरू पण खूप त्रास देत होता सकाळीच उठून. मग त्याचं आवरलं वगैरे सगळं कामं झाले. उमेशला पण आज ड्युटीला जायचं होतं. त्याला बोललेले मी सुट्टी घे, बट त्याने काय सुट्टी नाही घेतली. तो बोलला नको सुट्टी घ्यायला, मी जातो कामाला. मग दुपारी आम्ही कॉफी पिलो मम्मी आणि मी. कामावर गेल्यानंतर पण त्याच्या कामावरच्या लोकांनी, त्याच्या कलिग्सनी त्याच्यासाठी केक आणलेला. मस्त केक कट केला. उमेशचा हा फर्स्ट बड्डे आहे म्हणजे ॲज अ पप्पा, डॅड म्हणून. तर खूप छान वाटत होतं त्याला पण आज. संध्याकाळी असंच बसलेले मी झोपेतनं उठलेले, डमरू झोपलेला. मग संध्याकाळी उमेश लवकर आलेला घरी कामावरनं, कारण की तो बोललेला आपण जाऊया बाहेर जेवायला. मग मस्त आम्ही गेलेलो. गोनीचा ढाबा पनवेलमध्येच आहे. आधी घेतलेलं मॉकटेलने स्टार्ट केलेलं, मग स्टार्टर्स खाल्लेले, मग मेन कोर्स, त्यानंतर मग जलेबी विथ रबडी खाल्लेली. खूप छान जेवण होतं. कोणी पनवेलमध्ये राहत असेल तर नक्की ह्या ढाब्याला व्हिजिट द्या. सगळ्यांनी उमेशला विश करा. तर भेटूया उद्या. काळजी घ्या. बाय बाय.